आताची सर्वात मोठी न्यूज, महसूल वाढीसाठी सरकारसमोर नवा प्रस्ताव, लाडक्या बहिणींना होणार ताप। राज्यात महायुती सरकारचे खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे। महायुती सरकारच्या आगामी धोरण निर्णयाबाबत मंत्र्यांनी आता आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी वित्त व नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क खात्याची सूत्रे हाती घेतली। त्यावेळी अधिकाऱ्यांनी विविध मुद्द्यांवरून चर्चा करत प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे। अधिकाऱ्यांच्या या प्रस्तावामुळे लाडक्या बहिणींना ताप वाढणार असल्याचे म्हटले जात आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार सूत्रे हाती घेताच मंगळवारी मंत्रालयात दोन्ही विभागासह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन वित्त नियोजन आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला। कर संकलन आणि महसूल वाढीच्या प्रक्रियेत सुसूत्रता सुधारणा आणत रिझल्ट ओरिएंटेड काम करण्याचे निर्देश त्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले। अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा, कर चोरी कर गळती रोखण्याच्या कर्तव्यात हायगाई खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अधिकाऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी काही प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यात लाडकी बहीण योजनेसह विविध योजना सुरू आहेत। या योजनेच्या आर्थिक तरतुदीमुळे तिजोरीवर मोठा भार येत आहे। त्यामुळे आता सरकारने महसूल वाढीसाठी मद्य विक्रीसाठी नवीन परवाने सुरू करावे असा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे म्हटले जात आहे। बिअर शॉपमध्ये वाईन मद्य विक्रीला परवानगी द्यावी असाही प्रस्ताव सादर करण्यात असल्याची माहिती आहे। लाडकी बहीण आणि इतर योजनेमुळे राज्याची आर्थिक तूट 2 लाख कोटीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारकडून आता तूट कमी करण्यासाठी विविध उपाय आखण्यास सुरुवात झाली आहे। मद्य विक्रीच्या दुकानात वाढ झाल्यास तळीरामांना याचा फायदा होईल, पण त्याच्या व्यसनाने घरातील महिलांना त्रास सहन करावा लागणार आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।